सासवडमध्ये 3 जानेवारीपासून 87वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. मात्र संमेलन वादामध्ये अडकण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. निमंत्रण पत्रिकेवरती राज ठाकरेंचं नाव नसल्यानं मनसे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत, तर क्रांतीवीर उमाजी नाईकांचं नाव न दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण नवं नाही. त्याला सासवडमधील संमेलन ही अपवाद ठरण्याची चिन्ह दिसत नाहीत. साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवर राज ठाकरेंचं नाव छापण्यात आलेलं नाही. हे साहित्य संमेलन आहे की राष्ट्रवादीचं संमेलन, असा सवाल मनसेनं केलाय. हे एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी असल्यागत हा कार्यक्रम सगळा चाललेला आहे. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही अशी लोक याच्यात काम करतायत. आणि आमचं म्हणणं आहे की तुम्ही पत्रिका बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल 3-4 प्रकारच्या पत्रिका छापलेल्या आहेत. काही ठिकाणी काय नाव आहेत, काही ठिकाणच्या नावावर चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत. अशा या पत्रिका छापल्या गेलेल्या आहेत. क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं नाव न दिल्यामुळे संतप्त झालेल्या क्रांतीवीर उमाजी नाईक युवा संघटनेनं रास्ता रोको केला. 87व्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये संयोजकांनी जाणून बुजून जे टाळलं त्याच्या निसर्गार्थ म्हणून आद्य क्रांतीवीराजी उमाजी नाईक युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन घेण्याचं ठरवलं. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 25 ते 30 हजाराचा जनसमुदाय या ठिकाणी असेल असं शक्यता गृहीत धरून आम्ही पुरेसा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. सर्वात मोठी व्यवस्था पार्किंगची आहे, ती आम्ही पोलिसांनी पार पाडणार आहोत. मनसे आणि क्रांतीवीर उमाजी नाईक युवा संघटनेनं त्यांची नाराजी दाखवून दिली आहे. आता आयोजक त्यावर काय भूमिका घेतात यावर संमेलनाचं पुढील भविष्य अवलंबून असणार आहे. सचिन चपळगावकर, TV9, पिंपरी चिंचवड.